श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अलौकिता. एकता जाती सर्व दोषा, ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी. सांगेन एक विस्तारेसी, चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती, आपुले अर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याची पासोनी चंडाळ वर्ण. उपजले असते यतिहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्याभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण. त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार, पावे तो हीन योनिसी. गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाय आपण परता. चांडाल योनी होय निश्चिता, कुळस्त्रिये सोडिलिया. कुळदेवता सोडोनी, आणिक देवता पूजा करोनी. तोही होय चांडाल योनी. सदा अनृत बोले नर, न करी सेवा माता पिता. त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ होऊनी तत्वता. सप्तजन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता. दुसरी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता. आणिक एक सांगेन नवल, स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी. शत्रू मित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्याभिचारासी. तोही जन्म पतिता घरी. त्रिसंध्याकाळ समय देखा, विप्रभोजन करी अविवेका. भाक देऊन फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. वैश्वदेव काल अतिथीसी, जो बोले दुष्टोत्तरेसी. अन्नने दी तयासी, कुक्कुट होऊनी उपजे. मृत्यूनी दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. नाडी भेद नेनता करी वैद्यकी, जानोनी औषध दे आणखी. तोही होय महापातकी, चांडाल जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी. हो जन्म होय चांडाल त्रिशुद्धी. वेदमार्ग त्यजिता विप्रे, ब्रह्मक्षत्रिय वैश्य शुद्ध. आपले कर्म त्यजून मूढ मंद, आणिक मार्ग आचरे सदा. तोची चांडाल योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाल योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता, दुसरे देवनिंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्र रूप पीडत असे, लोकांची वर्म कर्मे आपण. सदा करी उच्चारण, तो हृदय रोगी होय जाण. महाकष्ट भोगीत असे, गर्भपात करी स्त्रियांसी. वांज होऊनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर, सर्पयोनी होय निर्धार. ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर एका, अपुत्री होऊनी उपजे. देवद्रव्य अपहारी देखा, देव कार्यानाशी जोका. पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती पतितासी, दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्याभिचार प्रकरणेसी. शांती परवी बोलिले असे, परस्त्री आलिंगन कैलिया देखा. शतजन्म श्वान होय एका, पुढे मागुती सर्पजन्मनिका. भोगी दुःखा अवधारी, परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिल कुबुद्धिक, चक्षुरोगी होऊनी उपजे. ऐसे तया पतितासी, श्री गुरु आपण निरोपिती. एकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्री गुरुसी, स्वामी निरोपिले धर्म सकळ. एकता जाहले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ. पाप जाय कवणे परी, श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी. प्रायचित्त असे पापासी, पश्चाताप होय ज्यासी. त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतःकरणी असेल खोचले. त्यासी प्रायचित्त असे भले, कर्म विपाकी बोलिले जे असे. प्रायचित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मने. ऋषींचे असे वचन, प्रकारे असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्ध परियेसी. गुरुसेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिल. नेनता पाप केलियासी, प्रायचित्त परियेसी. प्राणायाम द्विशतेसी,
पुण्यतीर्थी 10 स्नान, स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत, दोघा समघडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायचित्त, आणखी एक असे प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र, विप्रा 12 भोजन द्यावे, तिल हवन 1 सहस्र, करावे वेदमंत्रे, याचे नाव गायत्री कृच्छ. श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी, प्रजापत्य कृच्छ देखा, असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 भुक्तिका अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणास, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊनी, शीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी, पुन्हा शीर 21 दिवस. एकदा असेल अशक्त, त्यासी असे हे व्रत, तीळ गूळ लाह्या पीठ उपवास करावे. आणि एक असे प्रकार करावा चंद्रायण आचार. कुकुटाप्रमाणे आहार, ग्रास घ्यावे वर्धमाने, आपले पाप प्रकटूनी, उच्चरावे सभास्थानी, पश्चातापे जळूनी, जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करिता पवित्र. वाराणसी श्वेतपर्वत, स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्था गेली यासी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरितेसी. अगस्य वचन बोलिले असे, समुद्र सेतु बंधेसी. स्नान केलिया परियेसी, भ्रूणहत्या पापनाशी. कृतज्ञादी पातके, विधीपूर्वक शुचीसी. जपा कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी. 1 त्रिविक्रमा 1 चित्ते, पवमान सुक्त 4 पठन करिता ब्रह्महत्या दूरी. इंद्रमित्र अवधारी, 1 महिना जपावे. 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुषे. पुरुष सुक्ते पापनाश. 5 महादोष जातील. त्रिपदा नामत गायत्रीसी, जपती जे जन भक्तीसी. अघमर्षण त्रिरावृत्तेसी, सप्तजन पापदाय. आणि कसे विधान देखा, अज्ञानकृत दोषाधिका. अनुतप्त होऊन विषेखा, पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय शीर, दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र, कृष्णवर्णी गोमय पवित्र, ताम्रगायीचे शीर शुभ्र, श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे, ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार स्वभावे, सांगेन एका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्टार्ध गोमय पवित्र. शीर पावणे 2 शेर, दधी 3 पावशेर घ्यावे. घृत प्यावे घ्यावे पावशेर, तितुकेच मिळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार, विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसांस. एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे, इंदम विष्णू. दुसरा देखा मनस्तोके मंत्र 3रा. चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा. 6वा व्याहृती प्रणवपूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊन एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व, पापे नासती अवधारा. गायी न मिळे इतुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियेसी. जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गायी उत्तम. पातक घडे ज्यासी, प्रायचित्त असे त्यासी. जगद्गुरु दर्शन संतोषी, अनुग्रहे पुनीत. एकदा वेदशास्त्रज्ञ, स्वधर्माचार अभिज्ञ. त्याच्या अनुग्रहे पापग्न, पुनीत होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी, प्रायचित्त सांगती विस्तारेसी. समस्त विप्र संतोषी, ज्ञान प्रकाश होऊन या. श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तो विप्र होतासी. श्री गुरु माता पिता दूषिसी, यास्तव चांडाला जन्मलासी. आता सांगो तुझ अधिक, स्नान संगमी मास 1. केलिया जाईल तुझा दोष, पुनरपि विप्रजन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी, तुझे दर्शन झाले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी, राजहंस केवी होय. तैसे तुझे दर्शन मात्रे, आपण जाहलो पवित्र. तारावे आता माते, शरणागता रक्षका. तुझे दर्शन सुधारसी, आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोनी आता मजसी, विप्रांमध्ये मिळवावे.
ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु बोलती हासोन तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमांसासी ब्राह्मण म्हणती तुती कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परेसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत तसे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुळी जन्म होसी काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तयेवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र क्रोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती मुनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपण आते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्यासरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरीशिखर भूमीवरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तयेवेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या ऋषीवचन ऐकोनी बोलतसे वसिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारले सूर्यपाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळी देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्रह्मणकुळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी लाधले असे सुकत्यासी त्याच्या मानसी न येची निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी विप्र आपणा म्हणवी तसे इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियेसी स्पर्श नको म्हणेत येसी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमी श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोण त्या ते प्रतिपाळित आम्हा त्यजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी त्यजिन प्राण पुत्र सरसी एरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया एकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हासोन तया नरा ते बोलवून सांगितले परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी तू जावे आपले घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोहे जाण या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्मकार्या तरीच तरे भवारणव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करो नित्य जिता होय पतना महादोष बोलीजे सूर्यभूमी साक्षीसी तू आवरले स्त्रियेसी तिज ते जिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकोन विनवितसे कर जोडोन केवी होऊ जातीहीन ज्ञान होनी मागुती श्री गुरु म्हणी विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग ज्ञान होय त्यासी
ऐसे मनी विचारून सांगती शिष्या ते बोलवून एकता लुब्ध पाचारून ना आता त्वरितेसी तया गामी द्विज एक करी उदिम आवाणिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होया आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धोनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तयाजवळी आलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत या वेळा इतके होता कौतुक पाहतो ते नगर लोक आश्चर्य करती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसतसे विनवोनी एका स्रोते एकचित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एका उधारी महापतित यतिहीन त्या ते स्वामी दिदले ज्ञान अंगधुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारोनी आम्हासी निरोपावी कृपेसी म्हणून लागला चरणासी भावभक्ती करुनिया ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरु तयासी निरोप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारोन महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला। ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना। अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही, म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे। रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल, त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता। प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका। आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे। त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल। याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते। या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते। तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा। शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा। पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात। श्री गुरुदेव दत्त।